संघाचे गग्गा कुठे असेल गणेश गिरी त्यांनी सुद्धा पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. सुशांत सावंत उमेश शेठ बोगटे कुठे असतील पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. श्रेयश 11 नावाचे संघमालक पॅव्हलियन मध्ये यायचं. थैंक यू यासिन सर. किल्ला संघाचे संघमालक अशोकजी रणदिवे यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर देऊन आसन स्थावायचं आहे. अशोकजी रणदिवे यांचे इथे सन्मान केले जाते. हरेश शेठ यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते अशोक रणदिवे यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. सो या मैदानाकडे जेथे आपण पाहतोय सेकंड लढतीला प्रारंभ झाला आणि गोलंदाजी मार्क वरती राजेश खाडगे पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये अगदी भन्नाट गोलंदाजी राजेशने केली होती आणि त्या षटकामध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तो राजेश खाडगे पाहूया आता शुभम जाधव समोर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, कारण शुभम जाधवने मागील मॅच मध्ये अगदी अफलातून आणि एक्सलंट अशा पद्धतीने बॅटिंग केली होती. सो हे बॅटल अगदी चांगला रंगणार दिसेल. हिअर वी गो. पहिला चेंडू पंचांकडून डेडचा इशारा आलेला आहे. शुभम जाधव पाहायला मिळतो अगदी अफलातून बॅटिंग तो करतो आणि नेहमीच त्याच्या बॅट मधनं अगदी लांब पल्ल्याचे पल्लेदार षटकार पाहायला मिळत असतात. राजेश खाडगे सुद्धा अगदी तितकीच दैदिप्यमान गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि त्याच्याकडे सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे निश्चितपणे शुभम आणि राजेश या दोन्ही खेळाडूंदरम्यान चांगलं युद्ध रंगताना दिसेल. पहिला चेंडू राजेश खाडगे याचा. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय गॅप मध्ये खेळलाय. गॅप मध्ये चांगलं शॉट सिलेक्शन, गॅप सिलेक्शन सुद्धा अगदी तितकंच बहरदार आणि चेंडू फरार होणार सीमारेषा पलीकडे. अगदी व्हेरी बॉल वरती मारलेला आहे. एक शानदार चौकार शुभमच्या बॅट मधून. अफलातून असा कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. विराट कोहली स्टाईलने खेळलेला हा फटका पाहायला मिळतोय आणि अगदी चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय या षटकाला प्रारंभ केलाय. या सामन्याचा श्री गणेशा केलाय. शुभम जाधव मात्र आपण पाहतोय मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय. इथे दुसऱ्या चेंडूवर सुद्धा प्रहार तितकाच तगडा. यावेळी स्ट्रेट ऑफ द विकेट चेंडूला धाडलं सीमारेषा पलीकडे. सेकंड 4 इन अ रो. मैदानावरती फक्त आणि फक्त शुभम चा जलवा पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधनं अगदी आकर्षक फटके पाहायला मिळतात. तिसरा चेंडू, ओहो क्या बात है, फॅन्टास्टिक फॅब्युलस नेत्रदीपकाचा चौकार डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये आलेला आहे. चौकारांची हॅट्रिक. बारा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
मैदानावरती आपण पाहतोय शुभम जाधव खऱ्या अर्थानं आपल्या लौकिकाला साजेसा कामगिरी करतोय आणि त्याच्या बॅट मधनं आज मात्र फक्त आणि फक्त फटक्यांची उधळण पाहायला मिळतात. जणू काही फटाके त्याच्या बॅट मधनं फुटतात की काय अशा आविर्भावामध्ये तो बॅटिंग करतोय. आज एक तो वेगळ्या ईर्षेने तो मैदानात उतरलाय आणि राजेश घाडगेचा खरपूस समाचार घेतोय. हा चेंडू अगदी चांगला पाहायला मिळाला, खोलात आणि ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू, परंतु या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय मिडॉनला खेळल्यानंतर फक्त सिंगल मिळते या चेंडूवर आणि संघाची धाव संख्या धावफलक कधी पाहायला मिळते 13 धावा. 13 ऑन द बुट. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. सूरज मस्कर पाहायला मिळतोय, परंतु पंचांकडून इशारा आलाय. चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आहे आणि हा चेंडू असणार आहे अवांतर. नेक्स्ट बॉल. हा चेंडू नोचा इशारा आलाय. फ्री हिट असणार आहे. स्टेप आउट केलं होतं राजेश घाडगे यांनी. त्यामुळे कुठेतरी ज्या राजेशने पहिल्या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं होतं त्याची आता लय बिघडली असं म्हणावं लागेल. कारण जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये त्याने खूप साऱ्या धावा खर्च केल्यात. हा चेंडू फटका फसलाय सूरज मस्कर याचा. सूरज मध्ये आज कॉन्फिडन्सचा अभाव पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या टोकाकडून जर आपण पाहिलं तर शुभम जाधव भन्नाट कामगिरी करतोय आणि पुन्हा एकदा नो चेंडू, सलग दुसरा नो चेंडू टाकतोय गोलंदाज राजेश घाडगे. सेव्हन्टीन ऑन द बुट. अगदी खराब दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिटला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती कोण आहे तर शुभम जाधव पाहायला मिळतोय. आणि पाहूया आता फ्री हिटची संधी असताना शुभम जाधव कशा पद्धतीने कामगिरी करणार. 17 ऑन द बुट. हा चेंडू वरती कव्हर ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक मागील रिजनला आधीच सेट केला होता, त्यामुळे फक्त एक धाव मिळणार या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या 1 ने उंचवत असताना 18 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये फाउंडेशन अगदी चांगल्या पद्धतीने करत असताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे आपण पाहतोय अगदी पहिल्या षटकामध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतोय बॅटिंग करणारा संघ केसरकर लोणेरे माणगाव. सूरज मस्करचा हा फटका टायमिंग प्रॉपर होतं, परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय जाते सीमा रेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर ऑफ 4 रन्स. पहिल्या षटकामध्ये शुभम जाधवने त्याच्या कामगिरीचा क्लास आणि दर्जा मैदानावर दाखवून दिला. त्याच्या बॅट मधनं आपण एका मागोमाग एक फटक्यांची आतिषबाजी पाहिली. आज शुभम जाधव अगदी त्याची गाडी टॉप गिअर मध्ये चालवताना पाहायला मिळतोय. तो आता ड्रायव्हिंग सीट वरती आहे आणि मैदानावरती त्याच्या बॅट मधनं होणारी फलंदाजी खऱ्या अर्थानं उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात 22 धावा दिल्यात, त्यामुळे नो डाऊट आता प्रेशर पोलादपूर संघावरती असणार. यंगस्टर पोलादपूर संघाकडून आपण पाहतोय सूरज सोनावणे आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू फुल टॉस, त्याला मात्र धाडले तर सीमारेषा पलीकडे 6 धावांचा आणि षटकार आणि या चेंडूवर पंचांकडून नोचा इशारा आलाय. सो सोने पे सुहागा. $29 ऑन द बुट. एका षटकाच्या खेळानंतर तब्बल 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी तुफानी फलंदाजी. फ्री हिट आहे. लक्ष आपण पाहतोय यावेळी क्लीन बॉल केलं होतं शुभम याला, परंतु फ्री हिट असल्या कारणानं शुभम बालनबाल वाचलं असं म्हणावं लागेल. आणि नशीब सुद्धा नेहमीच बहादूर खेळाडूंना साथ देत असतं, तेच पाहायला मिळालं मैदानावरती. धाव फलकावरती तब्बल 30 धावा लागल्यात. धावा अगदी वेगाने त्यांना पाहायला मिळतात. धावसंख्येचा फ्लो, धावसंख्येचा प्रवाह अगदी
दुप्पट गतीने उंचावताना पाहायला मिळतात आणि मैदानावरती जर आपण पाहिलं तर फलंदाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि गोलंदाजावरती ते अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतात। या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर केसरकार संघाचं अगदी वन साइडेड डॉमिनेशन आपण पाहतोय। इथे मात्र आपण पाहतो अगदी चांगला फटका गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय, त्याच्याकडून चांगलं फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळालं। सिंगलच या चेंडूवर मिळते, स्ट्राइक मिळाले पुन्हा एकदा शुभम जाधव याला। ज्या शुभमने जर आपण पाहिली तर या मॅच मध्ये आतापर्यंत अगदी तोडफोड वाली बॅटिंग केले, गोलंदाजांचा अगदी खरपूस समाचार घेतलाय। शुभम आज मात्र गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरताना पाहायला मिळतोय। 20 या धाव संख्या खेळतोय, स्लोवर वन रेड केला शुभमने आणि धाडला चेंडूला डीप मिड विकेटच्या बाहेर, शानदार चौकारासाठी। आज जणू काही तो माणगाववरून येताना घरून सेट होऊन आला की काय, या पद्धतीने तो बॅटिंग करतोय। चेंडू त्याला आता फुटबॉलाच्या आकार एवढा दिसताना पाहायला मिळतोय, त्याच्या बॅट मधनं होणारी फटकेबाजी खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांना सुद्धा तितकीच एंटरटेन करताना पाहायला मिळते। आज खऱ्या अर्थानं शुभम जाधवने त्याची कामगिरी माणगाव वासियांना खुश केले, ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले। इथे मात्र आपण पाहतोय सूरज याने चकवलं होतं शुभम याला, कॅच मात्र अगदी अवघड होता। संघाची धावसंख्या आपण पाहतो 1 ने उंचावते आणि धावफलकावरती आता धावा लागल्यात 36 धावा। 4 ओव्हरची मॅच आहे आणि 36 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात। सो नो डाऊट प्रयत्न असणार एक मोठी धावसंख्या रचण्याचा। हा चेंडू फुल टॉस बनवला सूरजने आणि त्याला खेळलं सरळ डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर। 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार। मैदानावरती केसरकार संघाचा अगदी एकतर्फी असं वर्चस्व आपण पाहतोय, गोलंदाजांना संधी देत नाहीये, चान्स देत नाहीये आणि आपण पाहतोय याच वेळी अगदी चांगला स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला। 2 धावा फलंदाजांना अगदी सहजगत्या कंप्लीट केल्यात आणि धाव फलकावरती धावा लागल्यात 44 2 षटकानंतर। पाणी घेऊन जायचंय, मॅच 4 ओव्हरची आहे। 44 ऑन द बुट, धाव संख्या आपण पाहतोय। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए अफलातून आणि त्याच वेळी अगदी बहरदार अशा पद्धतीची होती। पहिल्या षटकामध्ये राजेश याने 22 धावा दिल्या आणि त्यानंतर सूरज सोनवणे सुद्धा 22 धावा खर्च केल्या, त्यामुळे पहिले दोन्ही गोलंदाज महागडे ठरलेत। त्यामुळे आता नवीन कोणत्या गोलंदाजाच्या हाती पाहूया। संदीप कदम सर चेंडू सुपूर्द करतायत आणि गोलंदाजीला साहिल झाडाने पाहायला मिळतोय। पाहूया आता साहिलची गोलंदाजी कशी असेल। आता मात्र डावखुरा गोलंदाज पाहायला मिळतोय। पहिल्या 2 गोलंदाजाची अक्षरशः पिटाई केली, अगदी यथेच्छ अशी धुलाई केलेली पाहायला मिळाली आणि आज मात्र आपण पाहतोय शुभमची बॅट तळपले। शुभम आक्रमक फॉर्म मध्ये असताना गोलंदाजी करणारा गोलंदाज पाहूया आता त्याच्या समोर कशा पद्धतीने मारा करेल। आता प्रेशर साहिल वरती सुद्धा असणार आहे, कारण जर आपण पाहिलं पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 44 धावा, अगदी एक्सप्लोसिव्ह बॅटिंगचा नजराणा आणि आविष्कार मैदानावरती पेश केलाय। त्या शुभम समोर पाहूया तिसऱ्या षटकात गोलंदाजीला साहिल कशी गोलंदाजी करेल। पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर, पंच आपल्या खास शैलीमध्ये सांगतायत की चेंडू मात्र आहे अवांतर। धाव फलकावर आणखीन एका धाव्याची भर होत असताना आणि धाव फलकावर तब्बल 45 धावा लागतात। पोलादपूर संघाला आवश्यकता आहे का ब्रेक थ्रूची, पण हा ब्रेक थ्रू मिळवून देणार कोण हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने ते उपस्थित झालाय। येथे मात्र आपण पाहतोय शुभमच्या बॅटमधनं अगदी चांगला स्ट्रोक, तो मात्र आज अगदी वेगळ्या पद्धतीने बॅटिंग करतोय। आज चांगला ॲटिट्यूडने बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। सकारात्मक वृत्तीने शुभम जाधव बॅटिंग करतोय आणि चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप सुद्धा पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते। जोडी खऱ्या अर्थाने जमली असं म्हणावं लागेल, कारण जर आपण पाहिली तर सलामीला आल्यापासून अगदी एक खूप मोठी पार्टनरशिप रचण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय। सूरज
मस्करच्या बाट मधना डोळ्यांचा पालना फेडणारा हा षटकार डीप एक्स्ट्रा कव्हर वरून. DJ 52 ऑन दी बुट. आधी आक्रमण एकच साइडून होत होतं, परंतु आता मात्र आपण पाहतोय आक्रमण दोन्ही बाजूने होताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये आलेत आणि आता यांना रोखायचं कसं. पुन्हा एकदा सूरजच्या बॅट मधनं आलेला हा फटका चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. सूरज सुद्धा आता थांबायचं नाव घेत नाहीये. सूरज सुद्धा टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतोय. Thank you very much, DJ 58 on the boot. Over number 3 in progress. गोलंदाजांची होणारी पिटाई आपण पाहतोय. साहिल मात्र आपण पाहतोय कमालीचा महागडा ठरलाय. अगदी एक्सपेन्सिव्ह गोलंदाजी तो करतोय. या मॅच मध्ये पाहिलं तर यंग स्टार पोलादपूर संघाच्या कोणत्याच गोलंदाजाला रिदम गवसलेला पाहायला मिळत नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय केसरका लोणेरे गोरेगाव संघाने एक मोठी धावसंख्या धावफलकावरती लागले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीने डाव बिल्ड करत असताना पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणारा संघ अर्थात केसरकार लोणेरे. सूरजच्या बॅट मधनं आणखीन एक तितकाच बहारदार आणि नेत्रदीपक फटका यावेळी क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. समोरची रिक्षाची लाईट बंद करायची आहे. इंडिकेटर सुद्धा आता बंद करा. ऑटो ड्रायव्हर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. मैदानावरती मात्र आपण पाहतोय एका मागोमाग एक प्रहार पाहायला मिळतात, परंतु कोणत्याच पद्धतीने फलंदाज बाद करण्यासाठीचे अटेम्प्ट पाहायला मिळत नाहीयेत आतापर्यंत. एक स्टार पोलादपूर संघाकडून प्लॅनिंग मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जबरदस्त पाहायला मिळालं नाही, परंतु त्याच वेळी शुभमच्या बॅट मधना हा षटकार गेलाय थेट हायवे वरती. वारे मजदीचे 65 ऑन दी बुट. पहिल्या दोन गोलंदाजाने 22 धावा दिल्यात आणि तिसऱ्या गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. किंबहुना पहिल्या दोन गोलंदाजांपेक्षा त्याने आणखीन एक धाव जास्त दिले. 22-23 अशा पद्धतीने धावा आल्यात आणि षटक क्रमांक 3 संपले. धाव फलकावरती तब्बल 67 धावा लागल्यात. हॅलो. ओव्हर 11 दुटवले वर्सेस सिद्धिविनायक किल्ला दोन्ही संघाचे कर्णधार पॅव्हलियन मध्ये यायचा आहे. वेळ फार झालेला आहे. दोन्ही संघ मालक मात्र इथे हजर आहेत. ओव्हर 11 दुटवलेचे कर्णधार संदीप घरात, सुशांत मोकल कुठे असतील लवकर लवकर यायचे आहे. महाड संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. जयेश इथे आलेले आहेत. हा आणि पुढील सामन्याचे नाणेफेक केस सरकारचे संघ मालक आमचे सर्वांचे लाडके नेते मित्र निलेशजी केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. या एक इनिंग नंतर नाणेफेक होणार आहे. सुशांत मोकल आणि संदीप गरत कॅप्टन आहेत, त्यांना विनंती असणार आहे आपण टॉस करण्यासाठी त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. धावफलकावरती आपण पाहतोय प्रत्येक षटका गणिक उंचावत जाणारा धावसंख्येचा आलेख. 3 षटकानंतर तब्बल 67 धावा धावफलकावर लागल्यात. हा चेंडू अगदी खरा, पंचांकडून नोचा इशारा. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पलीकडे. चेंडू वन बाउन्स वन रोप. 5 धावांचा बोनस मिळतो या चेंडूवर, त्यामुळे धावफलकावरती धावा लागतील तब्बल 72 धावा. 6 आहे आणि धाव फलकावर तब्बल 75 धावा लागलेला पाहायला मिळतात. अंपायर नक्की डिसिजन काय? ओके, बाउंड्री आहे.
फ्री हिट असणार आहे. धावफलकाने तब्बल 72 धावा लागल्यात. चेंडूवरती सूरजच्या बॅट मधनं अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फक्त सिंगल मिळणार या चेंडूवर आणि धावफलकावरती 73 धावा लागल्यात. मॅच जरी 4 ओव्हरची असली तरी फलंदाजी करणारे फलंदाज अगदी अद्भुतपणे बॅटिंग करतायत. अप्रतिम अशा फलंदाजीचा नजराने आविष्कार आपण पाहतोय. बिन्नीचे शिलेदार आहेत आणि मैदानावरती अगदी ते चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. बालकृष्णाच्या चेंडूवरती यावेळी पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय डबल सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले. चांगल्या पद्धतीचा फलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. आज दोन्ही मॅच मध्ये केसरकार संघाने अगदी वेगळ्या पद्धतीने बॅटिंग केले. दोन्ही मॅच मध्ये त्यांनी समोरच्या संघाची अक्षरशः दाणादाण उडवले आणि कुठेतरी जर आपण पाहिलं तर गोलंदाजांना पलटाभोई थोडी केले. धावफलकावरती 75 धावा लागल्यात, जेथे षटक क्रमांक अंतिम चालू आहे. शेवटचं अखेरचं आणि अंतिम षटक आणि पाहूया अंतिम षटकाचा खेळ कशा पद्धतीने आता होतोय. बालकृष्णाच्या चेंडूवरती यावेळी तगडा प्रहार. चेंडू डीप स्क्वेअर लेगला एक शानदार षटकार. केसरकार हा निलेश केसरकर यांचा संघ मैदानावरती तुफानी बॅटिंग करतोय. धावफलकावरती आतापर्यंत 81 धावा लावल्यात. मागील मॅच मध्ये या संघाने 93 धावसंख्येचा डोंगर उभारला होता. शुभम जाधव आता रोखायचे कसा हा प्रश्न निर्माण झाला होता जरूर, परंतु फटका फसला. पण निश्चितपणे शुभमच्या या बहरदार खेळाचं कौतुक हे झालंच पाहिजे मित्रांनो. त्याने अगदी तडफदार, धडाकेबाज आणि दैदीप्यमान अशी इनिंग खेळले. दोन्ही मॅच मध्ये आज शुभम पेटून उठला. त्याची बहरदार इनिंग आता संपुष्टात आले. वैयक्तिक 42 धावसंख्येची इनिंग साकारून शुभम मात्र आता पळतोय तंबूच्या दिशेने. आणि इथे मात्र आपण पाहतोय शुभम जाधव आणि सूरज यांमध्ये 81 धावांसंख्येची पार्टनरशिप पाहायला मिळाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुद्धा पिंट्या पाटील आणि प्रसाद पाटील यांनी सुद्धा 81 धावसंख्येची भागीदारी केली होती. चांगल्या पद्धतीचे क्रिकेट पाहायला मिळतोय आणि त्याच वेळी भन्नाट फॉर्म मध्ये असलेला परशुराम आला आता बॅटिंग साठी. ज्या परशुरामने मागील मॅच मध्ये गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली होती आणि आपण पाहतोय परशुराम बॅटिंगला आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती त्याने खेळलाय. गगनाला गवसनी घालणारा, गगन भेदी आणि गगन चुंबी असा षटकार. These 87 on the boot. When to go now? Right over the wicket. सज्ज होईल गोलंदाजी बालकृष्ण आपल्या गोलंदाजी मार्क वरती आणि परशुराम मात्र आपण पाहतोय खास त्याच्या स्टाईल मध्ये फिनिश करतोय. त्याचा फॉरवर्ड हेलिकॉप्टर शॉट त्याने लगावलाय. धाव फलकावरती आता 93 धावा लागल्यात. मागील मॅच मध्ये केसरकार संघाने 5 षटकामध्ये 92 धावा केल्या आणि त्यानंतरच्या सामन्यामध्ये 93 धावा करत या स्पर्धेचा उच्चांक प्रस्थापित केलाय केसरकार संघाने. निश्चितपणे जोरदार कौतुक झालं पाहिजे केसरकार संघाच्या फलंदाजांचं, ज्या पद्धतीने या संघाने बॅटिंग केली. या स्पर्धेचे सर्वसेवा सुभाष दळू इथं दाजी यांचं पुन्हा एकदा आजच्या दिवशी आगमन झालेले. पूर्णपणे आपल्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा चांगल्या प्रमाणे कशी पार पडेल याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे ते आपले दाजी. आम्हाला वेळोवेळी मोठं सहकार्य लागतं. तसेच आणि यापुढील जरा मार्गदर्शन सगळ्यांना करणार ते दाजी सर्वांनी जरा लक्ष द्यायचं आहे. दरम्यान OV11 आणि आत्ताच झालेल्या मॅच
जी बॅटिंग केली निलेश केसरकर संघाचे मालक आहेत. खरोखर कौतुक करावं लागेल निलेश केसरकरांचं. खरोखर आज ग्रामीण भागामध्ये आज निलेश केसरकर लोणेरे आणि गोरेगावच्या संघाला एक चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देतात आणि खरोखर त्याने एक चांगले खेळाडू घडवलेत. निलेश केसरकर कौतुक करा तेवढं थोडंच आहे. अभिनंदन निलेश. कमॉन निलेश. निलेश कुठं असेल तर स्टेजवर येण्याची कृपा करावी. आपले सर्वांचे लाडके असे महाराष्ट्र योग सचिव राष्ट्रवादी पक्ष दिवेश्वर जाधव यांचं आगमन झालेलं आहे. बाळाशेठ या स्टेजवरती मॅच बघण्यासाठी. बाळाशेठ पाबळे बस जेवून बघूया. थँक्यू डीजे. आणि याच वेळी शेवटची वॉर्निंग असणार आहे ओव्ही 11 संघाला. ओव्ही 11 संघ आता मात्र तुमचा कॅप्टन त्वरित येणं गरजेचं आहे. ओव्ही 11 टुलटुली, अन्यथा काही वेगळा निर्णय मंडळाकडून घेतला जाईल. तुषार शिंदे यांनी पॅव्हलियनमध्ये सिद्धिविनायक किल्ला संघाचा कॅप्टन निखिल पारव्या येथे हजर झालेला आहे. ओव्ही 11 टुलटुली संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय तब्बल 94 धावसंख्येची आवश्यकता. टार्गेट अगदी मोठं पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये शुभम जाधवने केलेले नेत्रदीपक इनिंग आणि त्याला तितकीच सूरज मस्करने दिलेली तोलामोलाची साथ आणि शेवटच्या क्षणी येऊन परशुरामने केलेलं आक्रमण याच्या जोरावरती तब्बल 94 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिला चेंडूवरती संदीप कदम सरांना जावं लागल बॅक टू द पॅव्हलियन. रोहित गमरेला मात्र आपण पाहतोय पहिला चेंडूवरती मिळाले अगदी मोठी सफलता आणि इथे आपण पाहतोय बिग ब्लो फॉर टीम यंगस्टार पोलादपूर. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर करत आहेत. मैदानावरती मात्र आपण पाहतोय अगदी व्हेरी फर्स्ट बॉल वरती विकेट गेले. एक खूप मोठी विकेट पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संदीप कदम सारखा अव्वल दर्जाच्या फलंदाजाला अगदी पहिला चेंडूवरती गोलंदाजाने तंबूचा रस्ता दाखवलाय. अगदी शानदार आणि तितकीच भन्नाट सुरुवात आपण पाहतोय. अध्यक्ष लोणेरा क्रिकेट संघाचे मालक निलेश केसरकर यांचा पंकज जलकर यांच्या हस्ते सत्कार होत आहे. त्याचबरोबर तुषार शिंदेचा सत्कार सुद्धा पंकज येलकर यांच्या हस्ते. 94 धावसंख्येचं एक भलं मोठं टार्गेट. लक्ष अगदी एव्हरेस्ट एवढं मोठं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर मात्र आपल्या या क्रिकेट जीवनातील शानदार इनिंग खेळावी लागेल. बॅटिंग करणारा संघाला चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय बराचसा वेळ. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक येतोय जरूर परंतु डबल मिळते या चेंडूवर. डबल सिंगल मध्ये नाहीये येते. निलेश केसरकर यांचा सत्कार करावा. येथे मात्र आवश्यकता असणार आहे केवळ आणि केवळ मोठ्या फटक्यांची. पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने शुभमने बॅटिंग केली तशी बॅटिंग करून दाखवावी लागेल. येथे पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉट अगदी मिस टाइम झालाय. बॅटच्या पट्ट्यावरती मात्र चेंडू घेता आला नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय संघाची धावसंख्या 1 ने उंचावते आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. सत्कार विलास शेलकर यांनी करावा. 3 on the boot.
हा चेंडू मात्र आपण पाहतोय पंच खास आपला स्टाईल मध्ये सांगतात की क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अनुसार हा चेंडू वाईड आहे अवांतर आहे. Now score moves on for over number first in the progress. रोहित गमरे गोलंदाजी मधील एक दर्जेदार गोलंदाज मैदानावरती शानदार मारा करतोय आणि ते मात्र आपण पाहतोय रवींद्र इंगावले यांचा फसलेला फटका शानदार कॅच पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगदी चेस करत होता आणि आपण पाहतोय बॅक साइडला त्याने खूप साऱ्या प्रमाणात रनिंग करत अगदी चांगल्या पद्धतीने कॅच टिपलाय. विकेट नंबर सेकंड डाऊन. ओव्ही 11 टोटली आपला कॅप्टन अद्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये आणि अगदी लगेच तुम्ही यायचं आहे अन्यथा मंडळ काही वेगळा निर्णय घेऊ शकतो. सो संदीप घरत यांना विनंती असणार आहे आपला कॅप्टन आता अगदी त्वरित पाठवून द्यायचा आहे. रोहित कमरेची बहरदार गोलंदाजी परंतु रोहित वरती आक्रमण. चेंडू गेलाय थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. रोहित वरती प्रहार पाहायला मिळाला. अगदी चांगला फटका आणि पुन्हा एकदा ओहो व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. चेंडू आपण पाहतोय ओव्हर द लॉंग ऑफ बाउंड्री. शानदार चौकार. थँक्यू व्हेरी मच. 94 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या खेळानंतर 14 धावा धावफलकावर लागल्यात आणि विजयासाठी आता मात्र 3 चेंडूंमध्ये 3 ओव्हर्समध्ये 80 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस वरती मोठा फटका खेळलाय जरूर परंतु लॉंग ऑफला उभा असलेला क्षेत्ररक्षक टिपतोय अगदी नेत्रदीपक असा कॅच आणि पुढील समावेशासाठी घेऊन जातो यासिन मर्चंट सर यांच्याकडे. जीतने के लिए 94 रनों की जरूरत. निर्धारित 4 ओवर का ये मुकाबला. आक्रामक बल्लेबाजी यहां पे करनी होगी. उनके पास कोई चारा नहीं है. इस मरतबा डीप कवर की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर. यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक किल्ला आणि ओव्ही 11 दुर्डोली दोन्ही संघांचे संघनायक. मी विनंती करतोय आपल्याला की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. किल्ला संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. ओव्ही 11 दुर्डोली या संघाचे संघनायक. चला आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या.
श्रेया 11 रोहा, श्रेयस 11 रोहा संघाचे संघनायक, श्रेयस 11 रोहा संघाचे संघनायक. आपल्याला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सिद्धिविनायक किल्ला या संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. इस बीच फिर से एक बार डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद 6 रनों के लिए. बाईस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. शुभम जादव स्लोवर वन गेंद और पैडल हुए हैं. गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और सीधा जाके स्टंप से टकराई और इसी के साथ और एक बल्लेबाज आउट. बहुत ही नीरस होता हुआ ये मैच, क्योंकि निर्धारित 4 ओवर में 94 रन यहां पे बनाने हैं. पहले ओवर में 14 रन और दूसरे ओवर में 8 रन. कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन. बारह गेंदे और 71 रनों की जरूरत. 12 गेंदे और 71 रन. सूरज टेम्बे अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं. आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी, उसने छोड़ दिया था. अंदाजा सही निकलता हुआ. अंपायर जी का इशारा वाइट का. वाइट के रूप में एक अतिरिक्त रन. रनों की संख्या 24. जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 70 रनों की जरूरत. मैदान में बॉल बॉयज गेंद मुहैया करवाइए. बॉल बॉय मैदान में गेंद की जरूरत महसूस हो रही है. दोपहर के हम देख सकते हैं 3:10 हो चुके हैं. इसके बाद फर्स्ट राउंड का एक और मैच यहां पे होना बाकी है और सेकंड राउंड और उसके साथ क्वार्टर फाइनल. आज इस प्रतियोगिता का यह तीसरा दिन और तीसरे दिन का यह तीसरा मुकाबला जारी है. बापूजी देव घोटवल और दीपक शेठ जाधव इनकी जानिब से एक बहुत ही बढ़िया टूर्नामेंट. इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद थी, उसे खेल दिया डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार गेंद टाटा बाय बाय करती हुई 6 रनों के लिए. रनों की संख्या हो चुकी है 32 रन. हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक यहां पे लगाने की जरूरत. जी हां, बड़ा स्ट्रोक तो यहां पे लगाया है, मगर सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती. गैप ढूंढने में कामयाब नहीं और इसी वजह से यहां पे मात्र 1 रन मिलेगा. एक रन और 2 रन से यहां पे काम नहीं बनेगा. हर गेंद के ऊपर यहां पे चौका या छक्का अगर आता है तो ही मैच जीवित हो सकता है. इसके पहले
क्या कमाल की बल्लेबाजी की थी रविंद्र इंगवले ने, जब 6 गेंदों में 31 रनों की जरूरत थी। लंगोन की दिशा में वलीद बंदरकर, बहुत ही बढ़िया फील्डिंग, जहां पे 2 या 4 रन भी मिल सकते थे वहां पे मात्र 1 रन पर बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ा। एक ऊंची छलांग लगाकर उस गेंद को टैप किया था सीमा रेखा के पहले ही। बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छी गेंदबाजी, अगर अच्छी फील्डिंग हो तो आप किसी भी टीम को रोक सकते हो। एक संदेश यहां से जाता हुआ इस मरतबा लेग स्टंप पर फुल टॉस गेंद, आओ देखा ना ताओ, उस गेंद को खेल दिया फिर से एक बार डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। यहां पे अंपायर जी की तरफ से रिव्यू लिया गया है। क्या यह बीमर था? बल्लेबाजों ने लिया है, जी हां, बल्लेबाजों ने अपने पास जो एक रिव्यू है उसका इस्तेमाल किया है। और अब यहां पे टटोला जाएगा, देखा जाएगा कि असलियत में, हकीकत में यहां पे क्या हुआ था। क्या यह वेस्ट हाइट के ऊपर गेंद थी? क्या यह बीमर था? और ये फेयर डिलीवरी है सर। इस ओवर की अंतिम गेंद, फिर से एक बार सूरज टेम्बे राइट हम राउंड विकेट। जी हां, ये है सूरज की खासियत, इस गेंद के ऊपर उसकी महारत हासिल है और इसी गेंद के ऊपर उन्होंने बहुत सारी प्रतियोगिता में काफी प्रभावित किया है अपने गेंदबाजी के रूप में। और इस ओवर को अच्छी तरीके से फिनिश किया है सूरज ने। अब औपचारिकता मात्र बाकी है जिसे हमें कंप्लीट करना होगा, और इस बीच टॉस करने की गुजारिश मैं करूंगा। मात्रे सर, किल्ला संघ तसेच दोटोली संघाने टॉस विनसाठी पॅव्हलियनकडे येणे द्यावे. पंकज येलकर, जर आपण इकडे या. मयूर, पंकज येलकर आपण जरा मैदानाच्या बाहेर या. अंतिम ओवर के लिए कोंडी लावा सांगतात. रोहा आणि किल्ला माझा दुर्दोरी आलेली आहे म्हणून मी विचारलं त्याला बाहेर येऊ म्हटलं, म्हणून तू तिकडे जा त्याला बोलव, कारण निर्णय शेवटी त्यांचा आहे ना. तू जा ना पटकन तिथे, अंपायरिंग 4 बॉल तर राहिलेत, आता काय मॅच गेलेली आहे ना ही. पंकज येलकर यांना विनंती आहे की आपण जरा समालोचन कक्षापाशी यावं, जरा फास्ट या. यानंतरचा जो सामना आहे त्याचा टॉस करायचा आहे, परंतु दुर्टोली संघ इथे आलेला आहे. मग आलेला आहे टीम, कोणाची उडवायची? तू सांगतोस रोहा ना? मग सिद्धिविनायक किल्ला, सिद्धिविनायक किल्ला आणि कोण? आणि कोण? ओवी 11 सिद्धिविनायक किल्ला आणि ओवी 11 दुर्टोली या दोन्ही संघाच्या दरम्यान इथे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती करणार आहे मात्र सरांना की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. सन्माननीय तुषारजी शिंदे यांना विनंती आहे, धावीर चषकाचे जनक आणि मास्टर माइंड यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत.
तुषार शिंदे अराइज बिल्डर्स चे मालक आणि दहावीर चषकाचे जनक सन्माननीय तुषारजी शिंदे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे. बावन्न धावा फरकावरती लागलेले आहेत आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र सर आपण टॉस करून घ्या. विनायक किल्ला आणि ओवी 11 दुर्टोली या संघामध्ये पेन तालुक्यातील खेळाडू आपल्याला खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. आणि सिद्धिविनायक किल्ला या संघामध्ये महाड या तालुक्यातील खेळाडू खेळताना आपण पाहणार आहोत. दोन्हीही संघांना समालोचन कक्षातर्फे हार्दिक शुभेच्छा असतील. आणि